वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। शुभ कार्याची सुरुवात नेहमी गणेश पूजनाने होते। हे गीत पण जगदीश केळुरकरांनी केले आहे। आपले शरीर म्हणजे एक देऊळ आहे, त्यात काळजाचं सिंहासन आहे आणि दोन्हीकडे रिद्धी सिद्धी असून त्यावर मध्ये गणपती विराजमान आहे। त्यांना व शंकर विष्णूला आपण वंदन करूया आणि गाऊया स्वस्ति श्री गणनायक।
गणगण गणात बोलते हे भजन या सद्गुरूचे हे नामस्मरण आहे शेगावीच्या गजानन महाराजांचे. हे नामस्मरण म्हणजे एक संजीवनी आहे तिच्यामुळे जीवनातील सारी दुःखे दूर होतात. हे अमृत आहे की ज्या अमृतामुळे सर्व रोग नाहीसे होतात. गणगण गणात मोठे या मंत्रामुळे सर्वांचं कल्याण होतं. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा पण तुमचा भक्तिभाव महत्वाचा. चला तर मग या स्तोत्राची प्रचिती पाहायला अनुभवायला आपण शेगावला जाऊया आणि म्हणूया गणगण गणात बोलते हे भजन प्रिय सद्गुरूचे.
आपल्या सर्वांचा आवडता पांडुरंग अनेक युगे एका विटेवर भक्तांसाठी पंढरपुरात उभा आहे. त्यामुळे पंढरपुराची कीर्ती अख्ख्या जगात आहे. वारकरी भक्तांचा तो एक पाठीराखा आहे. त्याच्या दर्शनासाठी लहान मोठे गरीब श्रीमंत जात पात कोणताही भेदभाव नाही. अनाथांचा तो नाथ आहे. म्हणून दत्ता या कवीचे मन विठ्ठलाला पाहून शांत होते, समाधानी होते. पंढरपुरातच त्याला सुपंथ लाभला आहे. चला आपणही हे भजन म्हणून आपले मन शांत करूया आणि म्हणूया विठ्ठलाच्या पायी विठ्ठल आदी भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. आता होती दंड आज सर्वसंत. आता होती दंड आज सर्वसंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. दोन
दत्त संप्रदाय खूप मोठा आहे. नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि अक्कलकोट स्वामी ज्यांचे खूप भक्त आहेत. यांचे गुरु म्हणजे दत्तात्रय. अशीच एक दत्त भक्त आहे. ती दत्ताशी भक्तवत झाली आहे की तिच्या स्वप्नात साक्षात दत्तगुरु आले. म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नात आलेल्या दत्तगुरूंचे तिने भक्तिभावाने वर्णन केले आहे. तिचा आनंद तिने आज प्रकट केला आहे. ती म्हणते, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.
शेगावच्या गजानन महाराजांचे नामस्मरण झाले. अहो पण त्यांचा प्रसाद आपली वाट बघत आहे. गजानन महाराजांना पंचपक्वान्न नको आहे. गरीबाची स्वकष्टाची झुणका भाकर त्यांना अतिप्रिय आहे. तसेच गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत हा प्रसाद हा सर्वांनाच प्रिय आहे. हे गीत आमच्या नानांनीच लिहिले आहे. गजानन महाराजांच्या स्वानंदात आपणही आनंदी होऊया आणि प्रसाद घेऊया आणि त्या भजनाची आपण आठवून शेगावीचे संत गजानन स्वानंदी बसले. Thank you.
व्रत माझे